परमार्थ करू, स्वतःचा जीवाचं भीती नष्ट करू, पंढरपूरला जाऊ आणि तिथून काय आणू. हा एका बाबांच्या मुखातून एक वाक्य ऐकलं होतं, आपण पंढरपूरला जातो बरं का, पण ते बाबा म्हटले होते काय होतं, बाया घेतात बांगड्या, बाया घेतात बांगड्या आणि पुरुष घेतात घोंगड्या, आहे की नाही. पण सांगू तुम्हाला, तिथून आणायचंय ना तर फक्त पांडुरंगाला आणा. काय करायचंय, तिथं जायचंय, पदर घ्यायचंय आणि त्या पदरामध्ये घट्ट पांडुरंगाला बांधायचंय आणि गावाकडे घेऊन यायचंय. आणि जसा पांडुरंग गावाकडे आणला, ओ जगद्गुरु तुकोबाराय, पांडुरंग आणू आम्ही, पांडुरंग आणायला काही जड नाही, पण आणलेला पांडुरंग ठेवायचा कुठे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात पांडुरंग कुठे ठेवायचा. याचं ज्वलंत उदाहरण सांगतो मी तुम्हाला. ज्यांच्या जन्मोत्सवाची तयारी आपण एवढ्या जल्लोषात करतोय, ज्यांच्या जन्मोत्सवाची तयारी आपण एवढ्या जल्लोषात करतोय, मग त्यांचं जीवन किती सुंदर असेल हो. ज्यांचा जन्मोत्सव एवढा सुंदर आहे आणि तेही फक्त हॅपी बर्थडे नाही. हरिनाम सप्ताह ही फार मोठी गोष्ट आहे. ज्यांच्या जन्मोत्सवाची तयारी हनुमंतरायांची, हनुमंतरायांनी साठवला हो देव, एवढा सुंदर साठवला. आता पूर्ण प्रकरण किंवा पूर्ण दृष्टांत किंवा पूर्ण प्रसंग सांगायला आपल्याला टाईम नाही, कदाचित तुम्हाला माहिती असेल, एकदम फास्टमध्ये सांगते बघा ऐका. जेव्हा रामरायाचा राज्याभिषेक झाला होता तेव्हा रामराया सगळ्यांना काही ना काही वाटत होते, पण चुकून मुकून राहिले ते हनुमंतराय. चुकून मुकून राहणाऱ्यापेक्षा असं म्हणेल मी की हनुमंतरायने दोनदा तीनदा समोर जावं, पण भगवंतानं म्हणावं, ए हनुमंता हो बाजूला, त्यांना पुढे येऊ दे. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, चारदा झालं, आता मात्र राग अनावर झाला. हनुमंतराय दुःखी झाले, नाही का कोपऱ्यामध्ये जाऊन बसले. ऐका, लेकरू दुःखात आहे हे बाप सहन करेल बरं का, कारण बापाला माहीत असतं काही कालांतरानंतर हेच आपल्यापाशी येणारे पप्पा पैसे द्या असं मागणार आहे. बापाला माहीत असतं, पण तेवढा सुद्धा टाईम लेकराला दुःखात पाहू शकत नाही ती माय असते. सीता मैयानं धावत जावं आणि हनुमंतरायला म्हणावं, हनुमंता अरे काय झालं राजा, अरे आज एवढा सोन्याचा दिवस, राम राजा गादीवरती बसलेत, तू का बरं असा कसा आहेस, उदास आहेस, का बरं असा उदास आहेस. तेव्हा सांगतात, मा मी काय केलं नाही ग तुमच्यासाठी, रामानं स्वामीनं जे जे सांगितलं मी ते ते केलं. अगं मा तू फक्त म्हणाली भांगात शेंदूर भरल्याच्या नंतर मालकाचं आयुष्य वाढतं, मी पूर्ण अंगावरती ओतून घेतला. ए मा मला सांग मी काय केलं नाही, पण आज फक्त एकच अपेक्षा होती, काय, मुझको कीर्ती न वैभव का यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, सच्चा आनंद है से जीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. ए माँ मला यश नकोय, मला कीर्ती नकोय, मला वैभव नकोय, मला संपत्ती नकोय, मला सत्ता नकोय, मला काहीच नकोय. मला फक्त एक अपेक्षा होती, त्याने आनंदाने जर एखादा प्रसादाचा, एखादा लाडवाचा, एखादा पेड्याचा थोडा तुकडा जरी माझ्या हातावरती ठेवला असता, आनंदाने स्वीकारायची ताकद या पठ्ठ्यामध्ये होते. फक्त त्यांनी मला माझ्याकडे दुर्लक्ष केलं, मला इग्नोर केलं, म्हणून मला राग आला. म्हणे मा आईला आवडलं बरं का. सीता मैया उठतात आणि रामरायाकडे जातात. ओ स्वामी काही कळतं का नाही तुम्हाला, म्हणे काय झालं, अहो सगळ्या जगाच्या समोर आनंद वाटला आणि जो महत्वाचा आहे तोच मागे ठेवला, चालेल का असं. म्हणे नाही, म्हणे मला समजलं सीते तुला काय म्हणायचंय. हो रामराया का केलं तुम्ही असं. ए सीते अगं तू माझ्या जवळ आहेस हे फक्त त्याच्यामुळे, माझा लक्ष्मण माझ्या जवळ हे फक्त त्याच्यामुळे, याच्याही पुढे जाऊन सांगेल या राजगादीवरती मी आज बसलेलो हे सुद्धा फक्त त्याच्यामुळे, म्हणून ठेवितो हा पायी जीव थोडा, काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी भावे उतराई. ए सीते अगं काय देऊ त्याला आणि त्याच्यापासून उतराई होऊ.
द्यायला काहीच नाही माझ्याकडं. सीतामय्यानं ऐकावं आणि सीतामय्यानं अर्ध्या रस्त्यात जावं आणि विचार करावा आता नेमका काय करावं. हनुमंतरायाकडे जावं, स्वतःच्या गळ्यातली नवरत्नाची माळ काढावी आणि हनुमंतरायाकडे द्यावी. आणि हनुमंतरायाकडे दिल्याच्या नंतर हनुमंतरायाला म्हणावं, हनुमंता अरे राग मानू नको रे राजा, स्वामींनी माझ्याकडे दिली होती पण मीच द्यायला विसरले होते. याला माय म्हणतात बरं का. जिचं नवऱ्यामध्ये मुलामध्ये मरण येतं तिला माय म्हणतात. ऐका, ते सीतामय्या म्हणतात माझ्याकडे त्यांनी दिली होती पण मीच माझ्याच बुद्धीत का नाही राहिलं काय माहिती, मीच तुला द्यायची विसरले. हनुमंतरायाला समजतं, कारण देवते संत निमित्त त्या प्रतिमा अंतरीची घेतो गोडी, हा स्वभाव आहे त्याचा. हनुमंतरायाला समजलं, पण हनुमंतराय म्हटले चला ठीक आहे घेऊ माळ. त्यात जर राम असले तर कोणाच ठाऊक, राम कधी भेट देतील ही सांगता येत नाही, म्हणून प्रत्येक गोष्ट निरीक्षण करून पाहत जा. ऐका म्हणे ठीक आहे, घेतली माळ आणि सगळे म्हणे चाळून पाहिले पण राम दिसले नाही. त्यांना वाटलं आतमध्ये बसले की काय. झाडावरती गेले आणि एक एक मणी फोडून पाहतात तर त्याच्यातही राम दिसत नाही. हे सगळं प्रकरण एका वानरानं पाहिलं आणि वानरानं प्रकरण पाहिल्याच्या नंतर वारण धावत 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 गेला सीतामय्याकडे आणि सीतामय्याला सांगितलं, ओ सीतामयी, अहो काही वाटतं पाहिजे तुम्हाला, ज्या नवरत्नासाठी सगळं जीवन माणसं घालतात तरी सुद्धा त्यांना पाहायला भेटत नाही, अशा असणाऱ्या नवरत्नाची किंमत तुम्हाला कळली नाही म्हणे. सीतामय्या म्हणतात मी आता राणी आहे, तोंड सांभाळून बोल म्हणे. काय झालं सांग. वानर सांगतो, जे नवरत्नाचा हार तुम्ही हनुमंतरायाला दिलाय ना, तो हनुमंतराय ते नवरत्नाचा हार त्यातला एक एक मणी धरून फोडतोय. सांगू तुम्हाला, आता तीच माय सांगितली होती पण आता मी दुसरी माय सांगेल. सोन्यापुढे यांना सोन्याचा बाप सुद्धा आठवत. आता शिक समजलं तुम्हाला. कठीण आहे हो, जीव फार लावतात या, पण जेव्हा गोष्ट सोन्यावर येऊन पोहोचते सगळं गायब होतं. ऐका, सोन्यात जीव गुंतलेला होता. सीतामय्या म्हणतात खरंय तुझं. सीतामय्या पळत जातात आणि हनुमंताला आवाज देतात, ए हनुमंता, अरे लाज वाटते का तुला, अरे नवरत्नाची किंमत नाही तुला, अरे काही कळतं का. म्हणे काय झालं मा, अरे खुशाल नवरत्नाचा हार तोडतोयस, काही वाटलं पाहिजे रे तुला. मा तू हार आणून दिलास, मी सगळे मनीही चाळून पाहिले पण त्याच्यात राम दिसला नाही. कदाचित मला वाटलं मनात लपलेले असतील म्हणून मनी फोडून पाहतोय. रागाच्या भरात माणूस असं काही बोलून जातो की ज्याचा पश्चाताप माणसाला होतो, पण हे माणसांच्या बाबतीत होतं, संतांच्या देवांच्या बाबतीत होत नाही. सीतामय्यानं रागात म्हटल्या, अरे निर्जीव मनात काय राम शोधतोयस, तुझ्यात राम आहे का. आणि मग हृदय फाडलं आणि साठविला हरी जी ही हृदय मंदिरी. साठवलेला राम दाखवला आणि जेव्हा साठवलेला राम दाखवला तेव्हा सगळं जग म्हणावं लागलं. समजते का, असं करंट लागतो ना. घ्या मग हा तुमचा, सगळ्याच घ्या, आज आपली पार्टी आहे ना आज आपली. घ्या हातूनच. आणि एक बोलू का, जी मावशी असं करेल तिच्यावरती देव एवढीच कृपा करेल गड्या. त्याच्यामुळे असं करा, जरा उंच हात मोकळे होतात बरं का. याला जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तू हाथ उठा मेरे हाथ.
विठोबा रखुमाये हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाये हरि जय जय रघुबार घुमाए हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय जय हरि जय जय हे जाओ करिया विठाला 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 विठाला